जीवनामध्ये बऱ्याचदा आपल्याला स्टँड घेण्याची गरज असते. म्हणजे एक आपला जे आवाज आहे, ते आवाज समोर करण्याची गरज पडते आणि ते आपल्या मानसिक आपल्या मनाच्या शांततेसाठी खूप खूप गरजेचं असते. होऊ शकते की आपला स्वभाव, आपले संस्कार, आपली जी कंडिशनिंग आहे मनाची, ती आपल्याला समजा आतून नाही म्हणत असेल की समजा भीती आहे. खूप बरेचदा कोणाचा स्वभाव भित्रा राहते, कोणाचा स्वभाव असा राहते की ते बोलू शकत नाही किंवा कोणाचा स्वभाव असा राहते की समोरच्याला काय वाटेल. अशा खूप साऱ्या गोष्टी राहते की कोणी राहते की घरात कधी बोललेला नसते, मोठ्यांसमोर तो कधी बोललेला नसते, त्याचं मन त्यानं कधी व्यक्त केलेलं नसते, त्याचं मत कधी त्याने ठेवलेलं नसते. आणि आपल्या काही काही ज्या चुकीच्या काही काही धारणा आहे की घरातील जे मोठे व्यक्ती राहते ते प्रत्येक वेळेस बरोबरच राहते. तर या खूप साऱ्या गोष्टी आहे. हे खूप सारे संस्कार, हे खूप सारे कंडिशनिंग जे आहे, हे आपल्याला कधीतरी कधी-कधी जीवनामध्ये हे मागं ठेवण्याचं काम करते, मागं खेचण्याचं काम करते. आपला जो पीस ऑफ माइंड आहे, ते पीस ऑफ माइंड खराब करायचं काम करते. तर त्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये हीच गोष्ट लक्षात घेणार आहे, की कुठे-कुठे स्टँड घेणं किती आवश्यक होऊन जाते. समजा तुम्ही जिथे राहत आहे, बाजूला एखादं घर आहे किंवा मुले वगैरे तिथं राहत आहे किंवा त्या घरामध्ये काही यंग मुलं वगैरे आहे आणि ते एका एका विशिष्ट वेळेनंतर खूप जोरजोरात आवाज करत आहे, खूप जोरजोरात गाणे वाजवत आहे. होऊ शकते ती वेळ समजा रात्री 10:30-11 नंतरची वेळ आहे आणि ह्या गोष्टी समजा वारंवार घडत घडत आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीपासून खूप त्रास होत आहे. तर मोस्ट ऑफ द टाईम अशा वेळेस आपण काय करतो की जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या, सोडा. म्हणजे कुठं लफड्यात पडता, काय पडता, असं करू-करू आपण ते गोष्ट टाळत राहतो. आणि ते गोष्ट आपण टाळत जातो आणि समोरच्या व्यक्तींना तो कॉन्फिडन्स बिल्डअप होत जाते, की भाई आपण कुछ भी कर सकते हैं. आपण काही करू शकतो. आपल्याला कोणी काही म्हणणार नाही. तर तो त्यांचा कॉन्फिडन्स वाढत जातो आणि यांचा हा कॉन्फिडन्स लो होत जातो, की आपण म्हणजे सहन करून घ्या. आपण काही बोलू शकत नाही किंवा फालतू काय होणार म्हणजे एक इमॅजिनरी एक हायपोथेटिकल भीती राहते की जर बोललो तर काय होणार. तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. कारण की सतत तुमच्या कानावरती आवाज येत आहे. तुमचं पीस ऑफ माइंड, तुमचं मन हे विचलित होत आहे आणि मानसिक तुम्हाला त्रास होत आहे. पण तरी तो त्रास होत असूनही तुम्ही जर तो त्रास सप्रेस करत आहे, तर हे तुम्ही तुमच्यावर अन्याय करत आहे. आणि तुमच्या म्हणजे स्वतःवर अन्याय करत आहे. तुमच्या ज्या आत्मावर तुम्ही अन्याय करत आहे आणि ही खूपच चुकीची बाब आहे. तर अशा वेळेस तुम्ही तुमचा स्टँड घ्यायलाच पाहिजे. तुम्ही त्यांना सांगा, की समजावून सांगा, की बाबा या एका वेळेनंतर तुम्ही कृपया करून जोरजोरात काही वाजवत नका जाऊ. हा तुम्हाला वाजवायचा आहे, एक विशिष्ट वेळ आहे, त्या वेळेत वाजवा. काय करायचं आहे तुम्ही करा. हां, वन्स इन अ व्हाईल एखाद्या वेळेस काही पार्टी, काही सेलिब्रेशन असेल करा, काही हरकत नाही. पण नेहमी-नेहमी वारंवार अशी गोष्ट घडायला नको. तुम्ही त्यांना 1-2 अल्टिमेटम देऊ शकता, वॉर्निंग देऊ शकता आणि नंतर जर ते ऐकत नसेल, तर मग तुम्ही तिथे स्टँड, ॲक्शन, कुठे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेल्प, पोलिसांची मदत स्वतः तुम्ही तिथे स्टँड घेऊ शकता आणि तिथे तुम्ही सांगू शकता की भाई नाही, ये नहीं चलेगा, हे चालणार नाही. आणि मग तुम्ही स्टेप बाय स्टेप त्या डायरेक्शननी तुम्ही तुमचं पाऊल ठेवू शकता. पण तिथे स्टँड घेणं, बोलणं खूप आवश्यक आहे. कारण तुम्ही तिथे जर बोलणार नाही, तर तुमच्या मनामध्ये एक युद्ध चालू राहील आतमध्ये. तुमची भीती, ते आवाज आणि तुमचा जो आत्मा, तुमचा जो फ्रीडमवाला जो आवाज आहे,
लागतो, त्याच्यामध्ये एक वादविवाद रोज म्हणजे तो एक वॉर तुमच्या आतमध्ये चालू राहील आणि तुम्ही शांत बसणार नाही. म्हणजे तुमचं पीस ऑफ माइंड तुम्हाला भेटत नाही आहे, तुमच्या मनाला शांती भेटत नाही, तर याच्यापेक्षा खराब काय होणार आहे? हे सर्वात खराब गोष्ट आहे. यापेक्षा खराब काहीच होणार नाही. ते जेही आपल्या मनामध्ये भीती वगैरे राहते की काय होईल, कसं होईल, काही नाही होणार. पीस ऑफ माइंडकडे लक्ष द्या. मन किती शांत तुम्हाला ठेवता येईल ते शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कोणालाही तुमच्या मनावर अतिक्रमण करण्याचा हक्क देऊ नका. कोणीही तुमच्या मनावर अतिक्रमण करायला येईल तर तुम्ही तिथे स्टँड घ्या, तुम्ही तिथे उभं राहा. मग काही होते तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे, तुमची जी समज आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला मार्ग दाखवेल आणि मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे 95-99% टाईम्स त्या जे प्रॉब्लेम्स आहे छोटे मोठे हे इझिली फक्त तुमच्या बोलण्याने सॉल्व्ह होऊन जाईल. तर हे एवढं सोपं राहते, पण आपण त्याच्याकडे म्हणजे अवॉइड करतो. आपण आपल्या जे मनाचा आवाज आहे, एक आत्मिक दैवी आवाज आहे, तो आवाजाला दाबत राहतो आणि जे राईट स्टँड आहे, जे आवश्यक आहे ते आपण बोलत नाही. परिवारामध्ये पण तसंच, कुठे पण त्या काही काही गोष्टी ज्या बोलणे आवश्यक आहे त्या बोलावंच लागतात. ह्या गोष्टी बिलकुल मनात ठेवणे चुकीचं आहे की समोरचा मोठा आहे, समोरच्या सोबत म्हणजे अशा भाषेत कधी बोललो नाही आहे आणि त्याने मला खूप मदत केली, तसं काही नाही. जेव्हा तुमच्या पीस ऑफ माइंडवर कोणी एन्क्रोचमेंट करत असेल तेव्हा तुम्ही तुमचा आवाज समोर करा. याच्यामध्येच कृष्णत्व लपलेलं आहे आणि हीच एक बरोबर गोष्ट आहे.